नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबई आणि राज्याची चिंता वाढवणारी ही बातमी पाहूया. कोरोनानंतर राज्यावर आता प्रदूषणाचं एक नवं संकट उभं ठाकल्याचं दिसतंय. दिल्लीनंतर मुंबईतल्या प्रदूषणात वाढ होत असल्याची माहिती मिळतेय. कोरोना काळात राज्यातलं प्रदूषण कमी झालेलं होतं, मात्र कोरोनाचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातल्या प्रदूषणाची पातळी वाढायला सुरुवात झाल्याचं समोर येत आहे. सोमवारी राज्यातल्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाबाबतची माहिती समोर आलेली आहे. राज्यातला हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावलेला आहे. मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची पातळी 245 AQIच्या जवळ गेलेली आहे. तर दिवसभर मुंबईवर प्रदूषणाच्या धुक्याची चादर पाहायला मिळाली आहे. मुंबईतल्या कुलाबामधली हवा दिल्लीच्या तुलनेत अतिशय वाईट असल्याची देखील नोंद झालेली आहे. मुंबईतील कुलाब्यातला हवेचा AQI 345 इतका नोंदवण्यात आलाय. तर माझगावमधला गुणवत्ता निर्देशांक 325 इतका नोंदवण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईतल्या नागरिकांना श्वसनाचा त्रास वाढू शकेल अशी भीती देखील व्यक्त होतीये. एकीकडे दिल्लीतल्या प्रदूषणातही सतत वाढ होताना दिसतेय. त्यामुळे सरकारनं लॉकडाऊन लावण्याचेही संकेत दिलेले आहेत. दिल्लीतल्या हवेच्या प्रदूषणाची कोर्टानंही दखल घेतलेली आहे. तर केंद्र सरकारनं सुद्धा या संदर्भात एक बैठक बोलावलेली आहे. दुसरीकडे मुंबईतलं हवेचं प्रदूषणही वाढतंय. कुलाब्यातलं हवेचं प्रदूषण दिल्लीपेक्षाही जास्त असल्याची आकडेवारी आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत मुंबई आणि दिल्लीतल्या प्रदूषणात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. त्यामुळे दिल्ली सरकारची केंद्र सरकारची चिंता वाढलेली आहे. फक्त दिल्लीतच नाही तर देशातल्या इतरही काही शहरांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. मुंबईत देखील काही भागांमध्ये सर्वाधिक प्रदूषण असल्याचं समोर आलेलं आहे. मुंबईतल्या काही भागांमधलं म्हणजे खास करून कुलाबा, माझगाव या भागातलं जे प्रदूषण आहे ते दिल्लीपेक्षा सुद्धा जास्त नोंदवण्यात आल्याचं आता निदर्शनाला आलेलं आहे. मुंबईतल्या याच प्रदूषणासंदर्भातली एकंदरीतच माहिती, याचा आढावा जाणून घेण्यासाठी थेट जाऊया. सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, मुंबईतल्या प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. आपण पाहतो आहोत कुलाबा, माझगाव या भागातलं जे प्रदूषण आहे त्याची पातळी दिल्लीतल्या प्रदूषणापेक्षा जास्त दिसतेय. काय नेमकी यामागची कारणं सांगितली जात आहेत? तज्ज्ञांचं नेमकं या संदर्भातलं काय म्हणणं आहे? खरं तर दिवाळीनंतर वातावरणीय बदल जे असतात त्यामध्ये मुख्यत्वे लो टेम्परेचर किंवा आर्द्रतेचं प्रमाण वाढतं. या सगळ्या कारणांमुळे कुठेतरी एकूणच मुंबईतील आपण जर स्थिती बघितली तर वाऱ्यांचा वेग सुद्धा कमी असतो, टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि ह्युमिडिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता निर्बंध शिथिल झालेले आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहनं सुद्धा रस्त्यावरती आहेत. वर्क फ्रॉम होमचे अनेक जी ऑफिसेस बंद होती ती आता नव्यानं खुली झालेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. एअर क्वालिटी इंडेक्स ही अशी प्रणाली आहे जी सफर इंडेक्सच्या माध्यमातून मुंबईसह वेगवेगळ्या शहरांमधली एअर क्वालिटी दर 15 मिनिटाला तपासून सांगत असते. आणि काल याच्यामध्ये जी एक महत्त्वाची बाब पाहायला मिळालेली आहे, 345 एअर क्वालिटी ही कुलाबामध्ये नोंदवण्यात आलेली होती. माझगाव आणि इतर भागांमध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे 314 इतकं BKC मध्ये नोंदवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर अंधेरीमध्ये सुद्धा 342च्या आसपास हे सगळं प्रमाण गेलेलं पाहायला मिळत होतं. एकूणच दिल्लीतील जर स्थिती बघितली तर दिल्लीमध्ये AQI हा 311 होता. याचाच अर्थ असा की मुंबईमधल्या हवेची गुणवत्ता ही प्रचंड खालावलेली आहे. मुंबईला समुद्रकिनारा फार मोठा आहे, त्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढलं की अशा पद्धतीने वातावरणीय बदल आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये पाहण्याची गोष्ट ही आहे की अशा पद्धतीचं
वाढलेलं प्रदूषण किंवा एअर क्वालिटी घसरणं हे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणारं ठरू शकतं. वेगवेगळ्या श्वसनाचे आजार यामुळे होऊ शकतात. कोविडमधनं बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी तर ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल, कारण आधीच तुमचे कोविडमध्ये जे फुफ्फुस असतात ते फार त्यांना इजा झालेली असते, ते कमकुवत असतात. त्यामुळं या सगळ्या बदललेल्या वातावरणाचा लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यावर एक गंभीर परिणाम आपल्याला येत्या काळात दिसू शकतो. बिलकुल. सुस्मिता, मात्र आता प्रशासकीय दृष्टीनं नेमक्या काय काय उपाययोजना करण्याचं नियोजन केलं जात आहे? कारण साहजिक आहे, इतकी प्रदूषणाची जी पातळी वाढली असेल तर प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली असणारच आहे. काही उपाययोजना या संदर्भात तातडीनं आता केल्या जात आहेत का? कारण मुंबईतल्या काही भागातली प्रदूषणाची पातळी 200 AQI पेक्षा जास्त दिसते. ते अतिशय गंभीर मुद्दा आहे हा. सुस्मिता, प्रशासन काय करतंय नेमकं या संदर्भात? महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडे आणि मुंबई महानगरपालिकेकडे या संबंधीची आकडेवारी ही दिली जाते. सफर इंडेक्स मध्ये मुख्यत्वे दिवाळीनंतर वाढ झालेली पाहायला मिळते, कारण दिवाळीमध्ये फटाके वगैरे किंवा एकूणच प्रदूषणाचं वाढलेलं प्रमाण, यामुळे ही जी आकडेवारी आहे याचा तपशील सगळ्यात पहिल्यांदा प्रशासनाकडे देण्यात येईल. ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये आपण बघितलं इव्हन ऑड अशा पद्धतीने वाहनं चालवली जात आहेत, किंवा दिल्लीमध्ये आणखीन एक मुद्दा आपल्याला पाहायला मिळाला होता, तो म्हणजे लॉकडाऊन लागण्याची स्थिती आहे का, अशाही पर्यायांचा विचार केला जातो. मुंबईमध्ये प्रशासनानं याबाबतीत अजून कुठली ठोस भूमिका किंवा ठोस निर्णय जरी घेतलेला नसला तरी सुद्धा हे आकडे हे अनेकांना चिंता वाढवणारे आहेत. त्यामुळे प्रशासनाकडनं भविष्यात काही महत्त्वाच्या तरतुदी सुद्धा केल्या जाऊ शकतात. ENTचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळं मुंबई महानगरपालिका ENTच्या बाबतीत, नाक कान घशाच्या बाबतीत काही वेगळ्या उपाययोजना करण्याची सुद्धा शक्यता आहे. एकूणच सफर इंडेक्स हा दररोज बदलत असतो, त्यामुळे एका दिवशी जरी हे प्रमाण अतिशय खालावलेलं दिसलं तरी सुद्धा स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. दर 15 मिनिटाला मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणची एकूणच सफर इंडेक्स काय आहे, एअर क्वालिटी काय आहे याचा आढावा हा एकत्रितपणे सफर प्रणाली मार्फत मिळालेल्या डेटाच्या मदतीनं मुंबई आणि महाराष्ट्र प्रदूषण विभागाला दिला जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई किंवा उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागतील. अजिंक्य. सुस्मिता, आणि अनेक घटक आहेत ज्यामुळे कदाचित प्रदूषणाच्या पातळीमध्येही सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसतंय. आकडेवारी देखील तशीच सांगतेय. प्रदूषण नियंत्रण महामंडळ या सगळ्या मुद्द्यांवर आता तातडीनं नेमकं काय करणार आहे? कारण ज्या पद्धतीनं आता ही परिस्थिती दिसतीये ती सुधारणं गरजेचं आहे. ही परिस्थिती आणखी जास्त वाढू न देणं हे प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागरिक सगळ्यांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून तातडीनं काहीतरी करणं गरजेचं आहे. सुस्मिता, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर मुख्यत्वे पुण्यातील सफर इंडेक्सची जी प्रणाली आहे त्याचा पूर्ण सेटअप हा मुंबईतील वेगवेगळ्या शहरांमध्ये आहे. वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे, ज्याला सफर प्रणाली किंवा AQI इंडेक्स सिस्टीम असं म्हटलं जातं. मुख्यत्वे ज्या वेळेला अशा पद्धतीची आकडेवारी समोर येते, आत्ता जी आकडेवारी समोर आलेली आहे ते अगदी काही ठिकाणांबद्दलचे, म्हणजे BKC असेल, माझगाव असेल, साऊथ बॉम्बेमधलं कुलाबा असेल, अशा काही ठिकाणांची ही आकडेवारी आहे. परंतु मुंबई उपनगरांमधली सुद्धा स्थिती ही फारशी काही आल्हाददायक नाही. इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये सुद्धा, जिथे MIDCचं प्रस्थ जास्त आहे, अशा बेल्टमध्ये सुद्धा एकूणच जे प्रदूषण वाढवणारे वायूतील घटक आहेत, मग वेगवेगळे विषारी वायू जे खुल्या पद्धतीने सोडले जातात, इतर अनेक जे धोकादायक घटक आहेत, धुलीकण यांचं सुद्धा प्रमाण वाढत असतं. वातावरण बदललं म्हणजे थंडीला सुरुवात झाली की अशा पद्धतीनं एअर क्वालिटी घसरणं हे जसं दिल्लीत पाहायला मिळतं तसं आता अनेक शहरांमध्ये पाहायला मिळतं. कुठेतरी एकीकडे आर्द्रतेचं प्रमाण वाढतंय, प्रदूषणाचं प्रमाण वाढतंय, मुंबईकर घराबाहेर पडतायत आणि यामुळे आत्ता ही जी आकडेवारी आलेली आहे ती भविष्यात कदाचित मोठी आरोग्य संकट घेऊन येऊ शकते. ती शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. अजिंक्य. बिलकुल. सुस्मिता, अशाच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. आपण घटक कोणकोणते आहेत या घटकांमुळे प्रदूषणात वाढ होतीये, ते घटक नेमके कोणते त्याचा आढावा ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊया. मुंबईतल्या प्रदूषणाची पातळी तर वाढल्याचं आपण पाहतो आहोत. प्रदूषणाचा जो धोका आहे मुंबईला ते पाहता आकडेवारी नेमकी काय सांगते पाहूया. मुंबईभराचा जर आढावा घ्यायचं म्हटलं तर सध्या 245 AQI इतकी हवेची गुणवत्ता आहे. त्यानंतर मुंबईतल्या इतर भागांमधला जर आढावा घ्यायचं म्हटलं तर कुलाब्यात अतिशय वाईट अशी स्थिती दिसतीये. 345 AQI इतकी आकडेवारी आहे. माझगावमध्ये 325 AQI म्हणजे अतिशय वाईट.
अशी ही गुणवत्ता दिसतीये हवेची। BKC मध्ये देखील अतिशय वाईट गुणवत्ता नोंदवली गेलेली आहे हवेची। 314 AQI। मालाडमध्ये सुद्धा 306 AQI नोंदवली गेलेली आहे। अतिशय वाईट दर्जा दिला गेलेला आहे। अंधेरीमध्ये 259 AQI। चेंबूरमध्ये 149 AQI मध्यम स्वरूपाची गुणवत्ता आहे। बोरिवलीमध्ये 149 AQI। नवी मुंबईमध्ये 130 AQI म्हणजे काहीशी मध्यम अशी हवेची गुणवत्ता आहे। वरळीमध्ये 115 AQI म्हणजे मध्यम स्वरूपाची गुणवत्ता आहे। भांडूपमध्ये त्यातल्या त्यात कमी दिसतीये 111 AQI इतकी गुणवत्ता दिसतीये। मात्र या सगळ्याचा थेट परिणाम येत्या काही दिवसांमध्ये जाणवणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तज्ज्ञ आता या सगळ्या संदर्भात नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना सुचवतात, प्रशासन त्या दृष्टीनं तातडीनं नेमकी काय कारवाई करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल।